कार्तिकी एकादशी ही हिंदू धर्मातील अतिशय पवित्र आणि महत्त्वाची एकादशी मानली जाते. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील 11व्या दिवशी ही एकादशी येते. या दिवशी भगवान विष्णूंच्या उपासनेला आणि व्रताला विशेष महत्त्व दिले जाते. भक्त या दिवशी उपवास, जागरण आणि नामस्मरण करून प्रभू विष्णूंची आराधना करतात. ही एकादशी प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी म्हणूनही ओळखली जाते. कारण या दिवशी 4 महिन्यांच्या योगनिद्रेत असलेले श्री विष्णू जागृत होतात आणि पुन्हा सृष्टीच्या कार्यात सक्रिय होतात. राजा कार्तवीर्य आणि चोर ब्राह्मणाची एक कथा आहे. प्राचीन काळी एक राजा होता. त्याचे नाव होते कार्तवीर्य. तो अत्यंत दानशूर, न्यायप्रिय आणि विष्णुभक्त होता. त्याच्या राज्यात प्रजेवर अत्यंत प्रेम केले जात होते आणि सर्वत्र सुख शांती नांदत होती. परंतु काळानुसार त्याच्या राज्यात काही ब्राह्मणांनी धर्ममार्ग सोडून अधर्माचे आचरण सुरू केले. त्यातील एक ब्राह्मण अत्यंत लोभी होता आणि चोरीचे वर्तन करू लागला. एका रात्री तो ब्राह्मण एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरात चोरीस गेला. मात्र व्यापाऱ्याने त्याला पकडले आणि राजाकडे आणले. राजा कार्तवीर्याने त्याला पाहिले आणि विचारले, हे ब्राह्मण, तू धर्माचा मार्ग सोडून चोरी का केलीस? त्यावर तो ब्राह्मण लज्जित झाला आणि म्हणाला, राजन, माझ्या कुटुंबाला अन्न नव्हते म्हणून मी चोरी केली. माझा हेतू दुष्ट नव्हता. राजाने त्या ब्राह्मणावर दया केली पण त्याला उपदेश केला, ब्राह्मणा, अधर्माचा मार्ग कधीही सुख देत नाही. जर तू भक्तिभावाने विष्णूची उपासना केली असतीस तर तुला कधीही उपासमारी वाचली नसती. राजाने त्याला सोडले आणि सांगितले, तू आता कार्तिकी एकादशीचे व्रत कर. या व्रतामुळे तुझ्या सर्व पापांचा नाश होईल आणि तुला मुक्ती मिळेल. त्या ब्राह्मणाने नम्रतेने व्रत स्वीकारले. त्या ब्राह्मणाने कार्तिकी एकादशीच्या दिवशी उपवास केला. दिवसभर विष्णूंचे नामस्मरण, भजन आणि कीर्तन केले. रात्री त्याने जागरण केले आणि प्रभूच्या चरणी भावपूर्वक प्रार्थना केली. त्याच्या त्या अखंड भक्तिभावाने विष्णुदेव प्रसन्न झाले आणि त्याला स्वप्नात दर्शन दिले. भगवान विष्णू म्हणाले, हे ब्राह्मणा, तुझ्या या व्रताने तुझे सर्व पाप नष्ट झाले आहेत. तू पुन्हा धर्ममार्गावर ये. आजपासून तुझे जीवन पवित्र होईल आणि तुझ्या कुटुंबावर लक्ष्मीचा वर्षाव होईल. त्या दिवशीपासून तो ब्राह्मण भक्त झाला. सत्य, दया आणि धर्माचे पालन करू लागला. त्याच्या घरात सुख समृद्धी नांदू लागली. या कथेनुसार जो भक्त कार्तिकी एकादशीच्या दिवशी उपवास करून विष्णूचे नाम घेतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. हा दिवस देवउठणी एकादशी म्हणून ओळखला जातो. कारण चातुर्मासात योगनिद्रेत असलेले भगवान विष्णू या दिवशी जागे होतात. या दिवशी तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. तुळशी आणि शालिग्रामचा विवाह करून भक्त चांगले पुण्य मिळवतात. यानंतर देवकार्यांना शुभारंभ होतो. व्रतविधी. कार्तिकी एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करावे. घरात तुळशीसमोर दिवा लावावा. विष्णूची पूजा करावी. दिवसभर उपवास ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. रात्री भजन कीर्तन करून जागरण केल्यास अधिक पुण्य मिळते. कार्तिकी एकादशी ही केवळ एक व्रतदिन नाही तर ती श्रद्धा, भक्ती आणि आत्मशुद्धीचा उत्सव आहे. या दिवशी विष्णू भक्तांचे अंतःकरणाने उपासना करून आपले मन, वचन आणि कर्म पवित्र करावे. या दिवसाने जीवनात भक्तीची नवी दिशा मिळते आणि अखेरचे ध्येय मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग सुकर होतो. ओम नमो नारायणाय. कार्तिकी एकादशीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा.